नमस्कार मित्रांनो, सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेच्या आजच्या दुःखद भागामध्ये नित्या माईकडे बघून रडत असते आणि नित्याची ती अवस्था पाहून अधिराजला खूप वाईट वाटत असतं. त्यावेळेला आता अधिराज लवलीला फोन करतो आणि त्याला ही सगळी दुःखद बातमी सांगतो आणि त्यामुळे लवली देखील आता कोसळलेला असतो. नित्या आता एकटक माईकडेच बघत बसलेली असते. माई अशी पडल्यामुळे तिला खूपच त्रास होत असतो. माईला तसं पाहून तिच्या डोळ्यातले अश्रू काही थांबत नसतात. तेव्हा अधिराज हा नित्याला म्हणतो की नित्या मॅडम प्लीज जरा शांत व्हा, स्वतःला आवरा, असं दुःख करून घेऊ नका. नित्या म्हणते की नाही, कसं आवरू मी स्वतःला, माझ्यासमोर माझी माई अशी बसली आहे, काय करू मला कळत नाही. तर इथे माई ही देवाघरी गेलेली असते आणि तिला असं पाहून त्यांना खूपच वाईट वाटत असतं. तर अधिराज म्हणतो की तुम्हाला इतका काय त्रास होतोय, म्हणजे ठीक आहे मला दुःख तर वाटत आहे की माई गेली, पण हे काय आहे. तेव्हा मग ती म्हणते की माईशी माझं नातं असलेलं तुला समजणार नाही, तुझंही तिच्याशी नातं आहे आणि म्हणूनच तिची इच्छा होती की तिला अग्नी तू द्यावास. हे ऐकल्यावर अधिराजला धक्का बसतो. तो म्हणतो की काय बोलताय तुम्ही, हे कसं शक्य आहे. तेव्हा नित्या म्हणते की हो, हे खरं आहे, कारण हे सगळं सत्य आहे. माईची अशी शेवटची इच्छा होती की तुझ्याच हातून तिला अग्नी मिळावा. तेव्हा अधिराज म्हणतो की नाही, हे शक्य नाही, कारण हे तरी कसं शक्य होणार. तुम्ही काय बोलताय नित्या मॅडम, तुम्हाला तरी कळतंय का. मी हात जोडतो तुमच्या पुढे, तुमची ही जी काही श्रद्धा आहे ना, त्याला मी गालबोट नाही लावत किंवा त्याला मी नावही नाही ठेवत, पण एक नक्की आहे ते म्हणजे की मी असं काही करू शकणार नाही. मी हात जोडतो तुमच्या पुढे, मला या सगळ्यामध्ये नका अडकवू, कारण माझे आईवडील जिवंत आहेत. माझे आईवडील जिवंत असताना मी कोणाला अग्नी कसा देणार, असं म्हणून तो शांत बसतो. तितक्यात लवली, संत्या आणि राजमा येते आणि तिघंजणही आता रडायला लागतात आणि त्यानंतर ते तिघेजणं रडत असताना त्यांच्याकडे अधिराज बघायला लागतो. आणि त्यानंतर आता हे सगळं होत असताना लवली म्हणतो की ए माई, माई उठ ना, अशी का झोपलीस तू, बघ ना तुझी आम्ही सगळी मुलं तुझ्याकडे आलोय, उठ ना माई प्लीज उठ ना, असं तो आता जोरजोरात रडायला लागतो. संत्या म्हणतो की ए माई उठ ना गं माई, असं म्हणून तो आता रडायला लागतो. आणि हे सगळं होत असताना आता अधिराज त्यांच्याकडे बघत असतो. तो अगदी सगळेजणांना बघून त्याला वाईट वाटत असतं. इतके सगळे रडत असताना त्याला खूपच त्रास होत असतो. आणि मग आता राजमा येते आणि तीही नित्याला मिठी मारते आणि जोरजोरात रडायला लागते. ती म्हणते की हे काय झालं, आपली माई आपल्याला सोडून गेली. आणि या सगळ्यांना असं बघत असताना अधिराजला मात्र काही तिथे राहत नाही. याचा त्याला खूप त्रास होऊ लागतो आणि तो तिथून निघून जातो. इथे सावरी ही अधिराजला फोन लावत असते आणि त्याचा फोन लागत नाही, म्हणून ती नित्याला फोन लावते आणि म्हणते की आयडे, अगं नित्याला पण फोन लावून झाला पण ती पण उचलत नाही. पाहुणे म्हणते अगं तू त्या नित्याला कशापायी फोन लावतेस. तेव्हा ती म्हणते की दाद्याच्या काळजीसाठी लावते, कारण दाद्या तिच्याबरोबर आहे. पाहुणी विमलचे आता कान भरत म्हणते की ती आहे ना नित्या, बघा काय करेल एक दिवस, ती अशीच त्याला बाहेर बाहेर फिरवत राहणार आणि त्याच्या मनात काही बाही भरवत राहणार आणि जन्मदात्या आईच्या विरोधात पण अधिराज बोलायला कमी करणार नाही. तर इथे नित्या ही देवीपाशी येते आणि म्हणते की देवी आई, हा काय खेळ चालवलायस तू, माझी माई माझ्यापासून लांब गेली. 25 वर्ष ती एकाच आशेवर जगत होती की तिचे जयदीप आणि गौरी तिच्या समोर येतील आणि त्याला त्यांचा भूतकाळ आठवेल इतकंच तिची इच्छा होती. पण आता काय करू मी, तिला कसा न्याय मिळवून देऊ मी. मला इतकं कळतं आहे की तिची इच्छा काय आहे, पण तू का समजून घेतलं नाहीस. जोपर्यंत तू तिची इच्छा पूर्ण करत नाहीस, जयदीपच्या हातून तिला अग्नी मिळणार नाही, तोपर्यंत मी तुझ्या दारावर येणार नाही आणि मी समजेन की तू नाही आहेस म्हणून. त्याच वेळेला अधिराज आता गाडीने जात असताना त्याला आरशामधून माई दिसते आणि माई दिसल्यावर आता तो तिथेच गाडी थांबवतो आणि मागे वळून पाहतो तर मोठा चमत्कार होतो. आता माई म्हणजेच नंदिनी शिर्के पाटील ही सुवासिनीच्या रूपामध्ये त्याच्यासमोर हजर राहते. जशी पहिले राहायची तशी ती साडी चोळी सगळं नेसून, सगळा साजशृंगार गजरा वगैरे लावून जशी पहिले जयदीप बरोबर असायची तशी दिसते. तेव्हा तो बघितल्यावर धक्क्याने उभा राहतो. तेव्हा ती म्हणते की पोरा, धक्का लावून देऊ नकोस मनाला, ही मीच आहे तुझी माई नंदिनी शिर्के पाटील. हे ऐकल्यावर आता तो बघतच राहतो. ती म्हणते की मला माहीत आहे आपलं जुनं नातं आहे, जे तुझ्या जरी लक्षात नसलं तरी हे सगळ्यांच्या लक्षात आहे. तेव्हा तो म्हणतो की मी हे काय बघतोय, हे काय घडतंय. तेव्हा माई म्हणते की परमेश्वराचीच इच्छा असते पोरा सगळी, जे काय घडवतो ते परमेश्वर घडतो. जसं माणसाचं जीवन समोर असतं तसं मरणही माणसाचं समोर असतं. म्हणून माझी शेवटची इच्छा तू पूर्ण करायची आहेस आणि तुला तुझा सगळा जन्म आठवू दे, असं मी देवापुढे प्रार्थना करते आणि असं मी तुला आशीर्वाद देते की तुला तुझा सगळा जन्म आठवू दे. हे ऐकल्यानंतर आता माई जेव्हा अधिराजच्या डोक्यावर हात ठेवते
तेव्हा त्याच्यावर कृपादृष्टी होते आणि देवीची कृपादृष्टी झाल्यावर अधिराजला आता सगळं आठवू लागतं. त्याला डोळे बंद केल्यानंतर मागच्या सगळ्या गोष्टी दिसू लागतात. नंतर इथे त्याच्या लक्षात येतं की तो कशाप्रकारे माईला जवळ घ्यायचा. माई प्रत्येक त्रासात असताना अधिराजनेच कशी तिची काळजी घेतलेली होती आणि कशाप्रकारे जयदीपने त्याचे पाय दाबून दिलेले होते, सगळं त्याला आठवतं. नंतर त्याला एक गोष्ट आठवते. माई म्हणते की पुरा 3.5 शक्तिपीठाची यात्रा केली, आता माझ्या सगळ्या इच्छा पूर्ण झाल्या बघ. माझी आता एकच इच्छा आहे, ती म्हणजे की माझ्या पोराबाळांना देवांनी सुखी ठेवावं आणि माझी एक शेवटची इच्छा आहे ती पूर्ण करशील का? मला मरण आलं ना तर माझे शेवटचे संस्कार आणि मला अग्नी तूच द्यायचा. आणि तितक्यातच तिथे माई असं म्हणून गौरी येते आणि तितक्यातच अधिराजला क्लिक होतं की हे सगळं घडतंय ते माझ्याच पूर्वजन्माचं घडतंय आणि हे जे सगळं सत्य आहे ते माझ्यासमोर आलं आहे ते माझ्या सगळ्या पूर्वजन्माचं आहे. आणि तो आता विचार करतो की नाही माई, मी असं होऊ देणार नाही. आणि माई गेल्याचं त्याला खूप दुःख होऊ लागतं. त्याचं डोकं आता फुटू लागतं आणि सगळ्या घटना पुन्हा आठवू लागतात आणि तो जोरात तिथेच रस्त्यात खाली बसतो आणि जोरात माई असा ओरडतो. आणि त्याच वेळेला ही हाक माईपर्यंत पोहोचते आणि माई निघून कायमची बाजूला जाते आणि समोर बघतो तर तिथे माई नसते. माईला आता सरणावर ठेवलेलं असतं आणि तिच्या अंगावर लाकडं ठेवलेलं असतात. अतिशय दुःखद असा सीन सगळ्यांसमोर असतो आणि माईसाठी सगळेजण हात जोडत असतात. प्रत्येकाच्या डोळ्यात आता पाणी येत असतं. त्याच वेळेला जोगतीनंही तिथे असते. नित्याला रडू कोसळतं. तेव्हा जोगतीन म्हणते की नित्या बाळा शांत हो, मला माहिती आहे माई तुझ्या खूप जवळची होती. तेव्हा नित्या म्हणते की मी जर माईला तिथे वाड्यात पाठवलं नसतं तर हे घडलंच नसतं, मी का केलं असं. तेव्हा आता ती म्हणते की हे बघ पोरी, जे काही घडतं ते विधिलिखित असतं, आपण ते काहीही बदलू शकत नाही. जे घडलं ते खूप वाईट घडलं आणि तुझी माई खूप पुण्यवान होती बघ. आषाढी एकादशीच्या दिवशी तिला मरण आलं, खूप पुण्याचं काम करायची ती. नंतर मग आता हे सगळं होत असताना लवली म्हणतो की अजून येणार आहे की नाही अधिराज. तेव्हा ते तिथले माणूस म्हणतो की त्यांना अग्नी दिला पाहिजे, नाहीतर खूप उशीर होईल. तेव्हा अधिराज म्हणतो की देणार, मीच माझ्या माईला अग्नी देणार. आणि तिथे अधिराज येतो आणि तो आता माईला अग्नी देऊ लागतो. आणि हे सगळं घडत असताना त्याचाही जीव अगदी तिळतिळ तुटत असतो, त्यालाही खूप त्रास होत असतो आणि हे सगळं सगळेजण बघत असतात. त्यानंतर आता घरी नित्या येते आणि नित्या तिच्या खोलीत असते. ती काही जेवत नाही किंवा काहीच खात नाही. तिच्या खोलीत येऊन ती माईच्या आठवणीने रडत बसलेली असते आणि माईला ती नियमितपणे गजरा घालायची आणि माईने एकदा तिला साडी दिलेली. त्यानंतर नित्याच्या रूपात जेव्हा माई तिला भेटते आणि तेव्हा हे सगळं होत असताना तिला सगळं आठवतं. आणि नित्या तू माझी मुलगी आहेस आणि जयदीप माझा मुलगा, हे सगळं असं बोलताना तिच्या लक्षात येतं. ती विचार करते की हे काय केलं माई, तुम्ही तुमचं स्वप्न पूर्ण होताना नाही पाहिलं, तुम्हाला जयदीपला सगळं आठवताना पाहायचं होतं, पण हे सगळं काय घडून बसलं. आणि तिच्या आतला आवाज तिला सांगायला लागतो की नित्या आता रडत बसू नको, उठ. तुझ्यातल्या गौरीला जसं त्या शालिनीने संपवलं तसं नित्याला संपवता कामा नये. माईची इच्छा पूर्ण करायची आहे. जयदीपच्या म्हणजेच माझ्या अधिराजच्या सोबतीने शालिनीला सडेतोड उत्तर याचं द्यावंच लागेल. शालिनीला यामध्ये सगळ्यात संपवावंच लागेल असं ती म्हणत असते. तितक्यात अधिराज तिला रडताना बघतो आणि म्हणतो की ओ नित्या मॅडम शांत व्हा, अशा रडू नका, मला कळतंय तुम्हाला त्रास होतोय. त्याच वेळेला आता नित्याला असं आवरत नाही. नित्या ही अधिराजला मिठी मारते आणि रडायला लागते. मात्र अधिराजही त्यावेळेला काहीच बोलत नाही, तोही तिला शांत करतो. तर आता पुढच्या भागामध्ये देवीजवळ जाऊन नित्या हात जोडत म्हणते, माई गेल्यानंतर 15 दिवस झाले आहेत, पण 15 दिवसानंतरही अधिराजला अजूनही त्याची जयदीप असल्याची जाणीव झाली नाही. काय करू देवी, मला तूच सांग. तूच काहीतरी मार्ग दाखव मला की माईची शेवटची इच्छा पूर्ण झाली पाहिजे. त्याच वेळेला आता इथे देवीचा पुन्हा एकदा चमत्कार होऊन आता जयदीप कपाट उघडतं तेव्हा त्याच्या कपाटातून तो एक दगडोबा बाहेर पडतो आणि तो दगडोबा पाहून नित्या म्हणते की अधिराज, याला बघून तुला काही जाणवलं का? हे पाहून तुला असं वाटलं का की हा आपला व्यक्ती आहे आणि आपल्याला काहीतरी सांगतोय? तर या दगडाकडे मनापासून प्रार्थना कर, हा सगळं तुला सांगेल. असं म्हटल्यावर आता अधिराज त्या दगडाकडे बघू लागतो. अशाच मालिकांच्या अपडेट्ससाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.